इतिहास लेखनाच्या तात्विक प्रणालीचे 3 प्रकार या ठिकाणी होतात. 1. वसाहतवादी इतिहास लेखन. 2. प्राच्यवादी इतिहास लेखन. 3. राष्ट्रवादी इतिहास लेखन. वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये कोण-कोण इतिहासकार येतात? तर एक ब्रिटिश अधिकारी आहे. त्यांनी वसाहतवादी इतिहास लेखन केलं आणि त्यासोबत ख्रिस्ती धर्मप्रसारक जे होते, त्यांनी सुद्धा वसाहतवादी म्हणजे भारताला स्वतंत्र देश न मानता भारत एक ब्रिटिशांची वसाहत आहे, या दृष्टीने इतिहास लेखन केलेलं आहे. त्यांचा या लेखनावर आधारित ग्रंथ केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. प्राच्यवादी इतिहासकार विल्यम जोन्स त्यांचं पुस्तक एशियाटिक सोसायटी. फेडरिक मॅक्सम्युलर त्यांचं पुस्तक हितोपदेश. राष्ट्रवादी इतिहासकार विष्णुशास्त्री चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे, व्ही. का. राजवाडे, स्वातंत्र्यवीर सावरकर. या सर्वांची सविस्तर माहिती आता आपण घेऊया. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता. म्हणजेच भारताला एक स्वतंत्र देश किंवा राष्ट्र न मानता ती ब्रिटिशांची वसाहत आहे असे लेखन त्यावेळेस भारतात आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी केलेले होते. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसतं. म्हणजे कशा प्रकारे आमची संस्कृती दुय्यम आहे, आमच्या परंपरा मागास आहे, आमचे लोक त्या ठिकाणी अशिक्षित आहे आणि हे सर्रासपणे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या लेखनाचा त्यांनी वापर केला. मग तुम्ही म्हणाल की असा त्यांनी का इतिहास लेखन केलं? भारताच्या चुकीच्या परंपरा किंवा भारतीय संस्कृती कशी दुय्यम दर्जाची हे दाखवण्याचा प्रयत्न का केला? भारतात काही सर्वच वाईट होतं का? तर नाही, बऱ्याच गोष्टी चांगल्या देखील होत्या. याला इतिहासात स्थान मिळालं पाहिजे होतं. पण मुळातच ह्या वसाहतवादी इतिहास लेखकांना भारताचा वास्तव इतिहास समाजासमोर आणायचाच नव्हता. कारण त्यांना त्यांचं इतिहास लेखन हे त्यांच्या सत्तेच्या समर्थनासाठी वापरून घ्यायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी त्या पद्धतीनेच इतिहास लेखन केलेलं दिसतं, की ज्यामध्ये भारत कसा दुय्यम आहे, अंधश्रद्धाळू आहे, इथे कशी त्यांना शिस्त लावण्यासाठी ब्रिटिश सत्तेची गरज आहे आणि या दृष्टीने त्यांनी प्रामुख्याने इतिहास लेखन केलेलं दिसतं. असाच वसाहतवादी इतिहास लेखनावर आधारित इसवी सन 1922 ते 1937 या दरम्यान त्यांचा एक ग्रंथ जो 5 खंडामध्ये प्रकाशित झाला, त्याचं नाव होतं केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि त्यात भारतामधील सगळ्या गोष्टी वाईटच पद्धतीने पूर्वग्रह दूषित पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेल्या आहे आणि खरा इतिहास समाजासमोर त्यांनी आणलेला नव्हता. इतिहास लेखनाच्या तात्विक प्रणालीमध्ये पुढचा मुद्दा येतो प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय बघूया. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. म्हणजेच युरोपात इंग्लंड हा एक देश नव्हता, त्यासोबत इतरही काही देश होते. जर्मनी होता, फ्रान्स होता आणि तिथे काही इतिहासाचे प्रामुख्याने काही अभ्यासक होते आणि या अभ्यासक जे होते ना, त्यांना पूर्वेकडच्या म्हणजे भारताकडचे किंवा असे पूर्वेकडच्या आशियाकडचे देश होते, त्यांच्यातील संस्कृती, देश यांच्याबद्दल बरंच त्यांना उत्सुकता होती, कुतूहल होतं, की तिथे लोक कसे राहत असतील, त्यांच्या परंपरा काय आहे, त्यांचं समाज जीवन कसं असेल आणि त्याबद्दल त्यांना आदर आणि कौतुक असलेले काही अभ्यासक होते आणि ते सुद्धा भारतात आले आणि त्यांनी जे चांगल्या पद्धतीने वास्तव पद्धतीने इतिहास लेखन केलं त्यालाच म्हटलं जातं प्राच्यवादी इतिहास लेखन. समजा की हा युरोप खंड आहे आणि या युरोप खंडात ब्रिटिश म्हणजे इंग्लंड सोबत इतरही काही देश होते आणि हा भारत आहे. म्हणजे आपण त्यांच्या पूर्वेकडे आहोत म्हणून त्याला त्या ठिकाणी हे जे पूर्वेकडे येऊन त्यांनी इतिहास लिहिला म्हणून त्याला प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणतात. कारण बऱ्याच अशा युरोपातील इतरही इतिहास अभ्यासकांना या पूर्वेकडच्या भारत, चीन किंवा इतर काही देश होते त्यांच्याबद्दल आकर्षण होतं, की ते लोक कसे असेल, कसे राहत असतील आणि त्यांनी येऊन त्यांच्याबद्दलचा खरा इतिहास, वास्तव इतिहास लिहिला आणि त्याला प्राच्यवादी इतिहास असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. प्राच्यवादी इतिहासकारांमध्ये पहिले इतिहासकार होते सर विल्यम जोन्स. इसवी सन 1784 मध्ये कोलकाता येथे
सर विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि या स्थापनेतून त्यांनी भारतातील प्राच्यवादी इतिहासाचा अभ्यास सुरू केला होता. भारतामधील प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना तिथपासूनच मिळण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती, की भारत जो होता तो कशा पद्धतीने आहे, येथील संस्कृत भाषा कशा पद्धतीने इंडो युरोपियन भाषेचा एक प्रकार आहे आणि त्याचा अभ्यास का करावा, ही प्रमुख भूमिका सर विल्यम जोन्स यांनी त्या ठिकाणी मांडलेली होती. दुसरे प्राच्यवादी इतिहासकार होते ते म्हणजे फेडरिक मॅक्स म्युलर. प्राच्यवादी अभ्यासकामध्ये फेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती आणि साहित्यात त्यांना विशेष रस होता आणि म्हणून त्यांनी भारतात येऊन संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यावर भर दिला. विद्यार्थी मित्रांनो, इंडो म्हणजे भारताकडील काही प्राचीन भाषा आणि युरोप म्हणजे युरोपातील काही प्राचीन भाषा आणि इंडो युरोपियन भाषाचा एक जो जोडणारा धागा म्हणजे ती संस्कृत भाषा होती, असं त्यांचं त्यांचं त्या ठिकाणी मत होतं आणि म्हणून त्यांनी संस्कृत भाषेच्या अभ्यासावर भारतात येऊन भर दिला. इथे येऊन त्यांनी हितोपदेश हा जो संस्कृत ग्रंथ होता त्याचा जर्मन भाषेत अनुवाद केला, ट्रान्सलेट केलं. कारण हा हितोपदेश मध्ये जे काही विचार होते ते जर्मनीतील लोकांना वाचता यावे यासाठी त्यांनी जर्मन भाषेत त्याचं ट्रान्सलेट केलेलं होतं. द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाचं त्यांनी भारतात येऊन पुस्तक लिहिलं आणि त्याचे जवळजवळ 50 खंड म्हणजे 50 भाग त्या पुस्तकाचे आहे. म्हणजे ऑफ द ईस्ट म्हणजे पूर्वेकडच्या देशामध्ये जे असणारे सिक्रेट आहेत, काही गुपित आहे, ते त्यांनी ह्या पुस्तकामध्ये लिहिलेले होते. शिवाय फेडरिक मॅक्स म्युलर यांना भारतामध्ये जो आरंभ आर्यांचा ग्रंथ होता ऋग्वेद, या ऋग्वेदाचं त्यांनी वाचन केलं, त्यांना तो आवडला आणि ऋग्वेदाचं संकलन करण्याचं काम त्यांनी केलं आणि तोही ग्रंथ जर्मनीत वाचता यावा म्हणून ऋग्वेदाचं जर्मन भाषेत त्यांनी ट्रान्सलेट केलं, अनुवाद केला. अशा पद्धतीने फेडरिक मॅक्स म्युलर हे प्राच्यवादी इतिहासकारामध्ये प्रमुख इतिहासकार मानले जातात. तात्विक प्रणालीमध्ये तिसरी प्रणाली इतिहास लेखनाची राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आमच्या भारताचा इतिहास दुसरेच लोक लिहित होते. कारण भारतात त्या ठिकाणी निरक्षरता मोठ्या प्रमाणावर होती. त्याच पद्धतीने आपल्या लोकांकडे फार अशी जनजागृती झालेली नव्हती. परकीय सत्तेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. म्हणून त्या ठिकाणी काही भारतात इतिहास लिहिणारे वसाहतवादी इतिहासकार होते ज्यांनी चुकीचा इतिहास भारताचा मांडला. काही प्राच्यवादी इतिहासकार होते जे पूर्वेकडून आल्याने आमचा इतिहास लिहिला. पण नंतर मात्र जेव्हा 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये काही भारतीय नवतरुण शिकून बाहेर पडले आणि नंतर त्यांचे डोळे उघडले आणि असे जे नवशिक्षित लोक होते, जे नवतरुण होते, त्यांना वाटलं अरे, आमच्या भारताच्या परंपरा संस्कृती इतकी थोर आहे, श्रेष्ठ आहे, कोणीच आतापर्यंत इतिहासात लिहिली नाही आणि इंग्रजांनी ते सरळ सरळ भारताचा अतिशय चुकीच्या पद्धतीने इतिहास लिहिला, तर का आमचा इतिहास आम्हीच लिहू नये. आणि म्हणूनच असे जे आमचे नवशिक्षित होते त्यांना असं वाटलं की आमचा इतिहास आम्हीच लिहिला गेला पाहिजे, की ज्यामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव निर्माण झाली पाहिजे, जागृत झाली पाहिजे, याकडे त्यांचा कल होता. आणि अशा पद्धतीने म्हणजे की आमचा इतिहास आम्हीच लिहिला गेला पाहिजे आणि त्यामध्ये भारताच्या परंपरा, भारताची संस्कृती, भारताचं वैभव हे जागृत झालं पाहिजे आणि ह्याच इतिहास लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. सर्वप्रथम महाराष्ट्रात राष्ट्रवादी लेखनाला जर सुरुवात केली असेल ती म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी प्रामुख्याने विरोध केला आणि अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या भारतीय इतिहासकारांनी भारताचा सुवर्ण काळ त्या दरम्यान शोधण्याचा प्रयत्न केला होता. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी प्रथम मांडलं की आपण आपला इतिहास लिहिला गेला पाहिजे,
आतापर्यंत जो ब्रिटिशांनी इतिहास लिहिला, जो इंग्रजांनी इतिहास लिहिला, तो पूर्वग्रह दूषित होता. म्हणजेच त्यांचा भारताबद्दलचा जो ग्रह होता तो चुकीचा होता आणि एकाच बाजूने त्यांनी विचार केला आणि त्याचाच प्रभाव त्यांच्या इतिहास लेखनावर दिसतो. तर आपण आपला इतिहास लिहिला पाहिजे याची मुख्य प्रेरणा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून मिळालेली होती. त्यानंतर पुढे अनेक राष्ट्रवादी इतिहासकार पुढे आले. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर. तर हे सर्व राष्ट्रवादी इतिहासकार होते की ज्यांचा राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये त्यांचं सुद्धा मोठ्या स्वरूपाचं योगदान होतं. त्यातील एक इतिहासकारांची माहिती आपण घेऊया. महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे यांनी राष्ट्रवादी इतिहासावर आधारित पुस्तक लिहिलं. त्याचं नाव होतं द राईज ऑफ द मराठा पॉवर. आणि ह्या पुस्तकात त्यांनी प्रामुख्याने मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी अतिशय विस्ताराने मांडली की मराठी सत्ता का उदयास आली. ही काय अचानक उदयास आलेली सत्ता नव्हती, त्यामागे मोठी पार्श्वभूमी होती हे सांगण्याचा प्रयत्न न्यायमूर्ती रानडेंनी केला होता. ते त्यात सांगतात मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती. म्हणजे जी मराठी सत्ता महाराष्ट्रात उदयास आली आणि हा काय अचानक पेटलेला वणवा नाही अन्यायाला विरोध करण्यासाठी. तर मराठी सत्ता उदयास येण्यास, अन्यायाला विरोध करण्यास त्या पाठीमागे असणारी जी सामाजिक क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील जी चळवळ होती, तयारी होती, ती बराच काळ चालू होती आणि त्यातून मराठी सत्ता उदयास आली. अशा प्रकारचे विचार महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर ह्या त्यांच्या पुस्तकात लिहिलेले दिसतात. पुढील राष्ट्रवादी इतिहासकार आहे वी का राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि विशेष म्हणजे मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे सर्व परिचित आहेत. म्हणजे आतापर्यंत इतिहास लिहिला जात होता भारताचा, महाराष्ट्राचा, पण तो इंग्रजी भाषेतून लिहिला जात होता. आणि वी का राजवाडे यांनी सर्वप्रथम त्या ठिकाणी मराठी भाषेतून इतिहास त्या ठिकाणी पुढे आणला. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे असा पुरस्कार त्यांनी या ठिकाणी केला की आतापर्यंत आपला इतिहास दुसरे जण लिहित आहेत, तर ते योग्य नाही आणि आपणच आपला इतिहास लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी लिहिला आणि त्यावर आधारित त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकाचं नाव होतं मराठ्यांच्या इतिहासाची साधने. आणि हे ते शीर्षक असणारं पुस्तक की ज्या पुस्तकाचे जवळजवळ 22 भाग, 22 खंड त्यांनी प्रकाशित केले, संपादित केले. त्यातील ज्या प्रस्तावना आहे त्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. त्यात त्यांनी म्हटलं, इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्या हकीकती नव्हे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचं सर्वांगीण जीवन दर्शन आलं पाहिजे. म्हणजे जसं व्हॉल्टेअर म्हणाले होते किंवा इतर इतिहासकार म्हणजे फ्रेंच तात्विक प्रणालीमध्ये त्या ठिकाणी अॅनल्स प्रणालीमध्ये म्हटलं गेलेलं होतं की इतिहास फक्त राजा किंवा त्या संदर्भात झालेल्या लढाया किंवा युद्ध, त्याचा पराक्रम इथपर्यंत इतिहास मर्यादित ठेवू नका. तसंच राजवाड्यांचं सुद्धा मत होतं की इतिहास म्हणजे त्या त्या काळातील जो समाज होता, ज्याबद्दल आपण इतिहास लिहित आहोत, त्याचं सर्वांगीण जीवन दर्शन समोर मांडता आलं पाहिजे. फक्त केवळ तिथल्या राजकीय घडामोडी असेल किंवा सत्तांतरासाठी महाराजा पुढे गेला, त्या राजाने त्याला कशा पद्धतीने पदावरून खाली खेचलं, हा पुढे कसा आला, त्याची कटकारस्थानं किंवा युद्ध यांच्या हकीकती, यांच्या गोष्टी फक्त म्हणजे कथा म्हणजे इतिहास नव्हे, तर समाज हा कसा होता, परंपरा काय होत्या, पिकं कोणती होती, आर्थिक व्यवस्था कशी होती आणि हे सर्व पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला होता. आणि त्यासोबतच अस्सल कागदपत्रांच्या म्हणजे त्या ठिकाणी मूळ कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, यामध्ये प्रामुख्याने वी का राजवाडे यांचं प्रामुख्याने मत होतं. राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये अग्रगण्य नाव घ्यावं लागेल ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं.
भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झालेला आहे. म्हणजेच आपण जो स्वातंत्र्य लढा उभा केला, त्यामध्ये जे भारतीयामध्ये आत्मजाणीव निर्माण झाली, भारताबद्दलचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि हा स्वाभिमान आणि आत्मजाणीव निर्माण करण्यामध्ये या राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग आहे आणि त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान खूप मोठं आहे. कारण जेव्हा ते विलायतीला होते, म्हणजे परदेशात होते, तेव्हा त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, 1857चं स्वातंत्र्य समर. मित्रांनो, 1857च्या स्वातंत्र्य समराला म्हणजे राष्ट्रीय उठावाला फक्त सर्वसामान्य सैनिकांचं बंड असं म्हणून हिनवलं गेलं होतं. परंतु सावरकरांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी म्हटलं की 1857चा उठाव म्हणजे फक्त सैनिकांनी केलेलं बंड नव्हे, तर हा पहिला स्वातंत्र्य लढा होता. पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचा ठळक भाग होता आणि म्हणून तिथून पुढे या उठावाला ठळक अशा प्रकारची जागा मिळालेली आहे. आणि हे त्यांचं पुस्तक त्या ठिकाणी विशेष महत्वाचं आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या ह्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला त्या ठिकाणी चालना मिळाली. तिथून पुढेच प्रत्येक प्रदेशाबद्दलचा इतिहास लिहिला गेला. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचं स्वतंत्रपणे लक्ष वेधण्याचं काम सुद्धा याच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या इतिहास लेखनामुळे झालेलं होतं. पुढे आपण बघूया स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. विद्यार्थी मित्रांनो, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरच्या काळातील इतिहास लेखन सुरू झालं. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता अनेक विचारवंतांना वाटू लागली होती. आणि म्हणूनच या काळात इतिहास लेखनाचे प्रामुख्याने 3 नवे प्रवाह पुढे आले. 1. मार्क्सवादी इतिहास. 2. वंचितांचा इतिहास. 3. स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासकार होते दामोदर कोसंबी, अमृत डांगे, रामशरण शर्मा, शरद पाटील. वंचितांचे इतिहास लेखक होते रणजित गुहा, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्त्रीवादी इतिहास लेखिका होत्या ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, मीरा कोसंबी, शर्मिला रेगे. याची सविस्तर माहिती घेऊया. मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण हे मार्क्सवादी इतिहासकारांनी केलेले होते आणि त्याचं ते महत्वाचं सूत्र होतं. विद्यार्थी मित्रांनो, मार्क्सवादी इतिहास म्हटलं की आपल्याला आठवतात कार्ल मार्क्स. जसं की कार्ल मार्क्स यांनी सांगितलं होतं की समाजात 2 वर्ग असतात. एक आहेर वर्ग म्हणजे ज्यांच्याकडे उत्पादन साधनांची मालकी असते तो, आणि दुसरा नाहीरे वर्ग ज्याच्या हातात काहीच नसते असा शेतकरी आणि कामगारांचा वर्ग. आणि या 2 वर्गात सतत संघर्ष होतो. आणि म्हणूनच जो नाहिरे वर्ग आहे सर्वसामान्यांचा, त्यांच्या बाजूने इतिहास लिहिला गेला पाहिजे, हेच मार्क्सवादी इतिहास लेखनाचं प्रमुख उद्दिष्ट होतं. म्हणजेच उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रिया याला महत्वाचं स्थान इतिहासात दिलं गेलं पाहिजे. आणि या सर्व तिन्ही गोष्टीच्या म्हणजे उत्पादन साधनांचा, पद्धतीचा आणि उत्पादन प्रक्रियेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण करणं म्हणजेच मार्क्सवादी इतिहास लेखन होतं. याच मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा देखील अभ्यास केलेला होता. बघूया मार्क्सवादी इतिहासकार. 1. दामोदर धर्मानंद कोसंबी. 2. क्रॉमेट श्रीपाद अमृत डांगे. 3. रामशरण शर्मा. 4. क्रॉमेट शरद पाटील. मुद्दाम हे तुम्हाला मी ग्राफिकच्या माध्यमातून दाखवतोय, कारण जिथे 4 मुद्दे येतात किंवा 4 पेक्षा अधिक घटक येतात तिथे आपल्या पाठ्यपुस्तकात चुकीची जोडी ओळखा किंवा संकल्पना चित्र पूर्ण करा यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नात येत असतो आणि म्हणून याची चांगल्या पद्धतीने तयारी करायची. वंचितांचा इतिहास म्हणजे सब ऑल्टर्न हिस्ट्री. वंचित म्हणजे कोण? तो जो समाज दुर्लक्षित होता, वंचित होता, उपेक्षित होता, असा जो दलित वर्ग आहे त्या दलितांच्या बाजूने इतिहास लिहिला गेला पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी असे सर्वसामान्य लोक आहे की ज्यांच्यावर जो वर्ग गरीब होता पहिल्यापासून, अन्याय होत गेला,
ज्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला आणि अशा वर्गांच्या बाजूने इतिहास लिहिला गेला पाहिजे म्हणजे वंचितांचा इतिहास. यामध्ये इटालियन इतिहासकार होते अँटोनिओ ग्रामची. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. म्हणजेच जो सर्वसामान्य वर्ग आहे, जो सर्वात खाली तळाशी गरीब आहे, म्हणजे जाती व्यवस्थेने तो खालच्या जातीचा आहे, आर्थिकदृष्ट्या तो गरीब आहे आणि अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून त्या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे असं मत त्यांचं त्या ठिकाणी होतं. रणजित गुहा वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं महत्वाचं कार्य त्या ठिकाणी केलं असेल तर ते रणजित गुहा यांनी केलेलं होतं. परंतु रणजित गुहा किंवा अँटोनिओ ग्रामची यांच्या आधीही वंचितांचा असा दुर्लक्षित समाजाचा इतिहास त्या ठिकाणी लिहिला असेल तो म्हणजे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा ज्योतिराव फुले. गुलामगिरी या पुस्तकात शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. आपणा सर्वांना ठाऊकच आहे, महात्मा फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दलितांच्या उद्धारासाठी वेचलं. ज्यावेळी दलितांना कुठे पाणी भरू दिलं जात नव्हतं तेव्हा स्वतःच्या वाड्याचा समोरचा हौद दलितांना खुला केला. दलितांच्या मुलासाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या आणि यासाठीच त्यांनी एक पुस्तक लिहिलं की त्यामध्ये गुलामगिरीमध्ये त्यांनी सांगितलं धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांचं कशा प्रकारे शोषण होत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केलेला होता. म्हणजेच त्यांनी दलितासाठी खूप मोठं कार्य केलं आहे. दलितांच्या उद्धारासाठी जे ओळखले जातात दलितांचे कैवारी म्हणून त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लिखाण अतिशय महत्वाचं आहे. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा फार मोठा वाटा आहे असं स्पष्ट मत आंबेडकरांचं होतं. ते स्वतः दलित कुटुंबातले असल्यामुळे पहिल्यापासून त्यांना या अस्पृश्यतेचे चटके बसलेलेच होते. तरी सुद्धा उच्च शिक्षण प्राप्त केलं आणि तिथून पुढे दलितांच्या उद्धारासाठी काहीतरी करावं असं त्यांनी ठरवलं आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना केंद्रीभूत ठेवून त्यांना मध्यस्थानी ठेवून आपलं लिखाण केलं. त्यांच्यासाठी महाड येथे चौदार तळ्यावर सत्याग्रह केला, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला आणि अशा अनेक प्रकारच्या चळवळी आणि आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं. त्यांच्या भरपूर जे लेखन दलितांसाठी केलं त्या लेखनापैकी एक पुस्तक ते म्हणजे हू वेअर द शूद्राज. शूद्रांना शूद्र कोणी बनवलं, कारण ते मुळात तर नाहीये. जन्म होतो तेव्हा माणूस इथून तिथून तो असतो सारखाच, 2 हात 2 पाय 1 तोंड 1 नाक 2 डोळे याप्रमाणे. पण हे जे जातीचे आणि धर्माचे जे त्या ठिकाणी थप्पे मारले जातात, शिक्के मारले जातात ते नंतर समाजाने मारले जातात. समाज ठरवतो, माणूस इथून तिथून सारखाच आहे. कारण माणूस कोणत्याही धर्माचा असू दे, कोणत्या जातीचा असो, त्याचं बोट कापलं तर ते निघतं, रक्त निघतं ते लाल रंगाचंच. किंवा सुख दुःख या भावना इथून तिथून मानवाच्या सारख्या असतात. परंतु या शूद्रांना, या दलितांना दलित कोणी ठरवलं असेल तर इतर समाजाने, म्हणजे हू वेअर द शूद्राज हे त्यांचं पुस्तक महत्वाचं होतं. आणि दुसरं पुस्तक द अनटचेबल्स म्हणजेच अस्पृश्यता. आणि हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचं एक उत्तम उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगता येईल. स्वातंत्र्योत्तर काळातील तिसरा इतिहास लेखनाचा प्रकार स्त्रीवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिलेला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. हे विचार स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये त्या ठिकाणी मांडलेले होते. म्हणजेच त्या ठिकाणी सुरुवातीला इतिहास लेखनामध्ये जवळजवळ सर्व पुरुष वर्गाचा प्रभाव अधिक प्रमाणात होता आणि जास्तीत जास्त पुरुष होते, त्यामुळे पुरुषांचा पराक्रम, त्यांनी केलेल्या गोष्टी हेच विषय त्या ठिकाणी पुढे येत होते. परंतु स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रियांचं स्थान असेल, त्यांची कामगिरी असेल, त्यांचा पराक्रम या दुर्लक्षित राहिला होता आणि हा समोर आणणं आणि स्त्रियांच्या बाजूने इतिहास लिहिणं, त्यांनी केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकणं हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे सर्वात पहिलं आणि मोठं आव्हान होतं. आणि इतिहासातील या स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणं आवश्यक आहे.
असा विचार काही स्त्रीवादी इतिहासकारांनी केलेला दिसतो आणि म्हणूनच आपण काही स्त्रीवादी इतिहासकार आहे त्या बघूया. 1. ताराबाई शिंदे. 19व्या शतकात स्त्रियाविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव आपल्याला अग्रक्रमाने घ्यावं लागेल. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना कडाडून विरोध करणारं लेखन केलं आणि 1882 साली स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. म्हणजेच पुरुष आणि स्त्री आहेत तर दोघेही मानव, परंतु स्त्री त्या तुलनेत उपेक्षित का आहे, का दुर्लक्षित आहे, आणि स्त्रियावर अन्याय जो होतो त्या अन्यायाला वाचा फोडणारा हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता, स्त्री पुरुष तुलना. दुसऱ्या लेखिका पंडिता रमाबाई. द हाय कास्ट हिंदू वुमेन हे त्यांचं पुस्तक 1888 ला प्रकाशित झालं. तिसऱ्या स्त्रीवादी इतिहास लेखिका मीरा कोसंबी, अलीकडच्या काळातल्या लेखिका आहे. त्यांचं पुस्तक क्रॉसिंग थ्री शोल्ड्स, फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री. चौथ्या स्त्रीवादी इतिहास लेखिका शर्मिला रेगे. त्यांचं पुस्तक रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन टेस्टमोनीज हे त्यांचं पुस्तक आहे. या प्रकारे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन होतं की ज्यांनी आपापल्या परीने त्या ठिकाणी आपले विचार मांडलेले होते. हा पाठ या ठिकाणी पूर्ण झाला. पुन्हा सर्वांना विनंती, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.